बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. गेल्या वर्षीच्या वेळी 22,12,46 एकूण मार्केटिंग झालेलं आहे आणि ह्यावेळी 23,64,145 ते एकूण 1,05,899 अशी वाढ झालेली आहे ह्यावर्षी. ही मोठी उच्चांकी कमी असायची मार्जिन, पण ह्यावेळी तुम्ही फार मोठी घेतलेली आहे. अतिशय चांगलं काम आहे. आता पुढे तुम्हाला अवघड टास्क आलेला आहे. आताच तुम्ही एवढं वाढीव हिशोब घेतलेली आहे, म्हणजे त्यामध्ये पुढचं कसं टार्गेट करतात हे तुम्हाला शेवटी प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. निश्चित आपण करू एवढे मला असं नाही काय. अपेक्षित काय मुद्दा कसा आहे की तुम्हाला मी मागाशी बोललो की आम्हाला 20 का 25 लाख सुद्धा दूध संकलन करता येईल. जे गाईचं कसं आहे, उत्पादकाला गाईचं दूध पाहिजे आणि संघाला म्हशी दूध पाहिजे. ही वस्तू होती यात काय ऑपोजिट नाही. उत्पादक हा गाईकडे वळतो, पण आम्ही 2 रुपये एक वाढवले, 2 रुपये म्हशीपुरी वाढवले. गाईच्या दुधाचा वितरण व्यवस्था बाय प्रोडक्ट फ्लेवरमध्ये करण्याची व्यवस्था पाहिजे. संकलन वाढवून नुसतं काय करणार, कन्व्हर्शन होणार. कन्व्हर्शनला आम्हाला जवळजवळ 5.5 ते 6 रुपये लॉस आहे. दूध स्वीकार लागते 100%. हा मुद्दा मी बोलतो तुम्हाला, म्हणजे हा मुद्दा आपल्याला कळत आहे. हे सगळी नुसतं वाढवून पीक नाही, मार्केट व्यवस्था ही गाईची मुद्दा मुद्दा एक आहे. सोलरचा काल उल्लेख केला तर मला 6.5 मेगावॉटचा झालेला आहे. जवळजवळ 5 ते 7 कोटी तुमचं वाचव. आम्हाला 4.5 मेगावॉट आहे, कोणी अजून गरज आहे. तर आम्ही अजूनही तिथं करण्याचा विचार आहे. तो निर्णय सुद्धा तिथं कार्यक्रम ठेवून खोललेला आहे, तोही करायचा आहे. दह्याचा प्लॅट आमचा मुंबई जाण्यासाठी जवळजवळ आम्ही 1 मेच्या आसपास हा चालू होईल आपला स्वतःचा, आणि आता इथून पाठवून देतो इथे. पण सगळ्यांना आता तांदूळ द्यायला लागते, इमेल द्यायला लागते, काय गोष्टी लागतात. तो प्लॅट आमचा जो अंदाजे 1 मे गेल्या वर्षी 22,12,46 मार्केटिंगची वितरण व्यवस्था झाली ईद निमित्त. चालू वर्षी रेकॉर्ड ब्रेक करून 23,64,145 म्हणजे एकूण वाढ 1,62,899 ही उंचाई वाढ झालेली आहे. म्हणजे एकूण आता पण आम्ही जो केलेला आहे, पण एवढी उंचाई वाढ कधी मागच्या वर्षात मिळालेली नाही. ही उंचाई वाढ मिळाली आहे. त्यामुळे सर्वच क्षेत्रातले सगळी आमची कर्मचारी, स्टाफ, मार्केटिंग, सर्व उत्पादक सर्वांनाच हे अभिनंदन आहे. शेतकऱ्यांना संचालक मी एकटा प्रतिनिधींना सत्कार घेतलेला आहे, पण हे सर्वांचं कॉन्ट्रिब्युशन आहे म्हणून आज यश मिळाले.